बीड मधनं आहे। बीडच्या बालाघाटावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंची निर्णायक बैठक होणार आहे। 29 ऑगस्टला जरांगे मुंबईत आंदोलनासाठी दाखल होणार आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर ते राज्यभरातील मराठा कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत चर्चा करतायत। आज ते बीडच्या बालाघाटावर आहेत आणि त्या ठिकाणी मराठा कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली आहे। जरांगेंच्या स्वागतासाठी मराठा आंदोलकांची मोठी गर्दी आपल्याला बघायला मिळते। जरांगेंच्या याच रॅलीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी। नमस्कार, मी राहुल कुलकर्णी, तुमचं स्वागत आहे मांजरसुंबा इथून, जिथून श्री मनोज जरांगे पाटील हे मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि त्यांची ही शेवटची सरकारसाठीची काय इशारा सभा म्हणा किंवा ज्या ठिकाणी या सगळ्या समाज बांधवांना एकत्रित केले ते ठिकाण, आणि म्हणून पुढची 1 तास तुम्ही इथलं जे काही दृश्य आहे ते बघणार आहात। मांजरसुंबा हे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरचं एक महत्त्वाचं ठिकाण आहे। समोरून अहिल्यानगर, इकडनं बीडकडनं म्हणजे परळी भागातनं येणारा रस्ता, माझ्या डाव्या बाजूला धाराशिवकडनं येणारा रस्ता आणि उजव्या बाजूला छत्रपती संभाजीनगर आणि बीड इथून येणारा रस्ता, असा तो रस्ता आणि त्या ठिकाणची ही दृश्य तुम्ही बघताय। साधारणपणे गेली 4-5 दिवस ह्या मुंबईला जाण्यासाठीची तयारी सगळीकडे सुरू होती आणि त्या तयारीसाठी प्रत्येक गावागावात बैठका होत होत्या। अनेक ठिकाणी स्वखर्चाने लोकांनी बॅनर लावलेले आहेत आणि आता तर एवढं मोठं मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यासाठीची ही JCB लावली, तेवढा मोठा हार आहे। किती मोठा हार आहे ते? केवढा मोठा आहे? केवढा मोठा आहे? 20 फूट आहे। हा, 20 फुटाचा हार आहे। हो, किती फुटाचा हार आहे ते? किती फुटात हे वासन? हा, या पुढे किती फुटाचा हार आहे? हार किती फुटाचा आहे? 15 फुटाचा आहे। हा, 15 फुटाचा। हो। JCB 30 फुटाची, 30 ते 40 फुटाचं अंतर आहे। 30 फुटाची JCB, 15 फुटाचा हार। हो, कुणाचं आहे हे समाज बांधवांनी दिलेलं आहे ते। पहिलीच वेळ आहे ती हार घालायची, उद्घाटनच फक्त मला हार घालून करायचंय। क्रेनचं या उद्घाटनच आहे, क्रेनचं। या पुढे उद्घाटनच क्रेनचं त्याच्यावरती आहे। असं दिसतं आहे की या आंदोलनाच्या निमित्तानं ह्या क्रेनचं पण उद्घाटन होणार आहे आणि अर्थात ट्रॅफिक जाम आहे। डाव्या बाजूला तुम्ही बघत असाल तर ट्रॅफिक जाम झालेलं आहे। पुन्हा पोलिसांना ते मदत करत आहेत त्या ट्रॅफिक जामचं हे करण्यासाठी। कुणाचं आहे JCB? काय आहे? पोकला ना JCB? JCB है। किसका है? सचिन सर, सचिन। नया है क्या? हाँ, नया है। आज पहला ही काम है इसका? नहीं, इससे पहला भी हुआ है। हो चुका है। कुणाचा आहे का मालक इथं? मालक है क्या? हाँ, है। कहाँ है? बुला उनको। कुठे आहेत मालक? पुढे बघा, मालक कोण आहेत? तर हे आत्ताचं दृश्य इथलं, हा एवढा मोठा हार, नंतर राष्ट्रीय महामार्गावरती हे जमलेले लोक, त्यासाठी जागोजागी होत असलेलं ट्रॅफिक जाम, हे अशी आत्ताची इथलं दृश्य तुम्हाला पाहायला मिळतील। या सत्कार सोहळ्याच्या निमित्त इथे एक सत्कार होईल, त्यानंतर हे छोटीशी इथे पुन्हा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 JCB आहेत। त्या 13 JCB आहेत आणि त्या 13 JCB वरती जे कार्यकर्ते आहेत, या बाजूला बघा 13 JCB, त्यासाठी देश पाटलांचा चलो मुंबई अशा पद्धतीचे बॅनर लागलेले आहेत। राष्ट्रीय महामार्गावरती पण जे तरुण आहेत ते तरुण दिसत आहेत। मुंबईला जायचंय? कशाला? मग आता दुसऱ्या बाजूची दृश्य जे आहेत ते आपण बघूया। या ज्या 13 JCB आहेत त्या 13 JCB वरती घोषणा। आता कुठे जायचंय? पहिला जायचंय। आता कुठे जायचंय? अजून तरी जी संख्या आहे ती मर्यादित आहे। मला पलीकडे काय दिसते ते मला माहीत नाही, पण या ठिकाणी मी म्हणालो तसं चारी बाजूने येणारा रस्ता आहे आणि त्या रस्त्यावरती हे स्वागत आहे। त्या
त्या स्वागताची तयारी म्हणून हे 13 JCB आहे आणि त्या 13 JCB वरती आणि पुन्हा स्वागतात किती वाजता येणार आहेत पाटील? 2चा टाइम होता बर तर नाही आले टाइम अजून किती वाजले जातात? आता बराच वेळ झालाय की कशाला जायचं मुंबईला? मुंबईला कशाला? आरक्षण हा हा घ्यायला आमच्याकडे दिलंय की आधी कागदपत्र काय दिलं ते सगळ्यांना दिलं कागदपत्र दिली कागदपत्र कुठे सरसकट दिलं अंमलबजावणी केली नाही नाही? हा प्रत्यक्षात मनोज जरांगे पाटील येतील तेव्हा आपण त्यांच्याशी बोलणारच आहेत आणि बाकी सगळ्या लोकांशी आपण बोलतोच आहोत. कॅमेरामन निकेतन मानेचा मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी. मांजरसुंबा, सोलापूर, धुळे हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याच्यावरचं हे ठिकाण.